तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल, बटाट्याच्या काचऱ्या आहेत की रताळ्याचे काप. नमस्कार, मी स्वप्ना वायकर, वायकर्स किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर बघा, आषाढ स्पेशल मी रताळ्याचे काप दाखवते. अगदी आपण बटाट्याच्या चकल्या करतो त्याच पद्धतीची रेसिपी, अगदी सोपी आहे, वाफेवर होणारी आहे. तर बघा, 1/2 किलो रताळं घेतलेलं आहे हे. तर व्यवस्थित असं स्वच्छ पहिलं धुवून घ्यायचं, जरा वेळ पाण्यामध्ये भिजत घालायचं, कारण त्याला ना बरीचशी माती अशी चिटकलेली असते. तर एक 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं, नंतर वरून साळून घ्यायचं आणि आपण बटाट्याच्या चकल्या करतो त्या पद्धतीने रताळ्याचे काप करून घ्यायचे. आता हे कापायला थोडंसं हार्ड जातं आपल्याला, इतकं इझिली त्याचे काप निघत नाही, पण आपण जर स्लायसरने केलं तर ते खूप पातळ होणार आणि मग त्याची तितकी चांगली टेस्ट येणार नाही. त्याच्यामुळे सुरीच्या साहाय्यानेच कापून घ्यायचं, जरासे जाडसर असे. तर रताळ्याचे ना मी तिखट काप करणार आहे, कारण बऱ्यापैकी गूळ टाकून बऱ्यापैकी काप करतात याचे. रताळ ऑलरेडी गोड असतं, गूळ टाकून ते अजून छान लागतं, पण थोडंसं स्पायसी असं मी करणार आहे. तर हे जे लाल तिखट टाकले ना, हे काश्मीरी लाल तिखट आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये खूप जास्त तिखटपणा येणार नाही आहे, पण कलर खूप सुंदर येणार आहे. मग लाल तिखट नंतर ना मी धना जिरा पावडर टाकली. आता मोस्ट ऑफ काय होतं, सगळेच जण उपवासाला किंवा साबुदाणा वड्यामध्ये जिरा आणि कोथिंबीर टाकत असतात, तर म्हणून मी धना जिरा पावडर टाकली, पण एकदम ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही फक्त लाल तिखट आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक पावभाग आपलं फक्त लिंबू पिळून घ्यायचं आहे, खूप जास्त पण नाही. खूप आंबट, गोड आणि तिखट अशा या पद्धतीचे खूप छान टेस्ट येते याला. तर हे लावून ठेवायचं, जरा एक 5 ते 10 मिनिट जाऊन द्यायचे. आणि बघा, पॅनमध्ये मी किती फक्त तेल टाकले ते पाहू शकता. साधारण एकच पळी तेल आहे, पण नॉनस्टिकचं पॅन ठेवलं तर खूप व्यवस्थित होतं, कारण अजिबात तेलही लागत नाही जास्तीचं आणि रताळ्याचे काप जे आहेत ते खाली लागलेही जात नाही. आणि रताळं जितकं हार्ड दिसतं आहे, तितक्या चकल्या केल्यामुळे काय आहे, अगदी फास्टमध्ये शिजून जाते, अजिबात वेळ लागत नाही. तर बघा, अशा पद्धतीने सगळ्या ते रताळ्याचे काप त्याच्यामध्ये मी टाकून घेतले आणि एक वाफ येऊन द्यायची. व्यवस्थित असं झाकण ठेवून एक वाफ आली की थोडंसं वरखाली करून घ्यायचं. पाहू शकता, अजिबात तव्याला काहीच चिटकलेलं नाही आहे. जो मसाला मी वरून टाकला आहे तो फक्त थोडाफार त्याला लागलेला आहे, पण एकही रताळ्याचा काप असा चिटकून बसलेला नाही आहे, कारण वाफ येते ना, त्याच्यामुळे व्यवस्थित असं शिजलं जातं. उपवासाला तर आपण करणारच रताळ्याचे काप, पण इतर वेळेस पण मुलांना जर आवडीने करून द्यायचे काहीतरी असं क्रिस्पी, तर ह्या पद्धतीचे काप तुम्ही अवश्य करू शकता. तर बघा, 1 ते 2 वेळा मी ही प्रोसेस केली. झाकण काढलं, पलटी मारलं व्यवस्थित सगळे काप आणि परत झाकण ठेवून दिलं. तर अशा पद्धतीने आता हे रताळं पूर्णपणे रताळ्याचे काप शिजले गेलेले आहेत. एक मी तुम्हाला हातामध्ये घेऊन दाखवते. पाहू शकता, आतमध्ये त्याचा कलर ॲज इट इज राहिला आहे आणि वरून किती सुंदर कलर आलेला आहे. बरं, ज्याला अगदीच काश्मीरी लाल मिरची पण नाही टाकायची ना, त्याने लाल मिरच्या ज्या असतात त्या सुक्या त्याला लावल्या तरी पण चालते. तर बघा, अशा पद्धतीचे हे आंबट, गोड आणि तिखट, दिसायला पण खूप छान रताळ्याचे काप तयार आहे. तर आषाढीला नक्की बेत करून बघा. दिवसभर खिचडी खाऊन कंटाळा येणार आहे, तर संध्याकाळी हे असे काप खायला तुम्हाला नक्की आवडेल आणि खूप सुंदर टेस्ट पण झालेली, अजिबात कंट्रोल होणार नाही बघितल्यावर. तर रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.